चिमुकलीला न्याय मिळालेला असेल। छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये चौरंगा ही एक पद्धत होती। आज आपण फाशी देतो, फाशी दिल्यावरती म्हणजे जर आपण चौरंगा ही पद्धत राबवली शिवशासनातली तर पुढच्या कित्येक जन्म तरी तो एखादा जो नराधर्म असेल तो असे कृत्य करण्याची हिंमत देखील करणार नाही। म्हणून आज चौरंगा म्हणजे शिवशासन ही पद्धती अंमलात आणणे ही आज काळाची गरज आहे। मी आज सर्वांच्या वतीने मागणी करते की चौरंगा ही पद्धत अंमलात आणून शिवशासन हे इथं अंमलात आणलं गेलं पाहिजे। जय। महिला सुखरूप गेल्याशिवाय आपण इथून निघायचं नाहीये आणि जाताना सुद्धा आपण शांततेचा अवलंब करायचा आहे। या ठिकाणी आज मला शासनाला फक्त एवढी एकच विनंती करायची की आम्हाला पैसा नकोय, आम्हाला पैसा नकोय, आम्हाला ती लाडकी बहीण योजना पण नकोय, आम्हाला ते राष्ट्र नकोय, फक्त आम्हाला न्याय द्या। आम्हाला तुमच्या पुढे भीक मागतोय, आम्हाला न्याय द्या। त्या आरोपीला फाशी द्या, त्याचे हात पाय खंडित करून त्याला पण चौकामध्ये जा। दुःखी जनो, आपल्या मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये ही अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली। गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या जागेवर गेले। गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे 1 तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेचं पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इन कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या बालिकेचं पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला 5 तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला वाटतं की त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे। 3 दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली। या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका, त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले। मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी। ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे काका आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे। मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। हा विषय टाळ्या वाजवण्याच्या साठीचा नाही, फक्त मला एक गोष्ट जरा पाठीमागे व्हा, मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का? दुकर साहेब
मला अपेक्षित होता की या ठिकाणी स्वतः SP साहेबांनी यायला पाहिजे होतं, परंतु हो ताई जरा शांत थांबा. कुठे बोलवा ना मग. आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे. उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी 2 मिनिटं त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे. आणि निषेध मोर्चामध्ये सर्व वकील महोदय आज प्रत्यक्ष उपस्थित आहे. फक्त मला एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. सर्व मालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे. एवढ्या गंभीरतेने त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला, तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट, आणि ही घटना होण्याच्या 4 दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ ABCD शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या बालिकेचं ते काही दृश्य पाहून आलं, मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आस मस्तकाला भिडलेली आहे. आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ DYSP भाविस्कर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी MC मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो, तुमचा धिक्कार करतो. एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत. आणि दुसरीकडे आपले DYSP त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात. मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटील कारस्थान आहे. आणि म्हणून ज्या DYSP ने हे कृत्य केलेलं आहे, कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे, पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील तज्ञ देण्याचा निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून तो DYSP त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो. म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल. आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो. मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले. मी स्वतः ऍडिशनल SP संधू साहेबांशी संपर्क केला. त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम त्या DYSPच्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे
आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एनसीआरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली. मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो, माननीय न्यायदेवतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी 8 दिवस या नराधमाला पोलीस कोठडी दिलेली आहे. परंतु जर तपासाची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल, जर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून येणाऱ्या 2 दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या डीवायएसपी 22 कडनं हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावना आहेत की त्याला निलंबित केलं पाहिजे. हे डोंगराळे आणि मालेगावला महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही. या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणे करू. हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि म्हणून त्या बालिकेला न्याय मिळाला पाहिजे. याच्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही नराधमाची हिंमत होता कामा नये अशा प्रकारची मागणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून हे निवेदन त्या ठिकाणी महसूल अप्पर जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी द्यायला घेत आहे. सगळ्यांना विनंती बसून घ्या. सगळ्यांनी 2 मिनिटाचा शेवट राहिलाय. कृपया बसून घ्या. सर्वांनी कृपया खाली बसायचंय. या सर्वांना विनंती आहे, कृपया खाली बसा. निवेदन देत आहेत तनिष्का आणि बाकी चिमुकल्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देत आहेत. कृपया बाकीच्यांनी खाली बसायचंय. शांती ठेवा, बसून राहा. सगळ्यांनी निवेदन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला निवेदन दिलेलं आहे. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मी आता सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी 2 मिनिटं आहे त्या जागेवर उभं राहायचंय. आपण आपल्या यज्ञात दिदीला सामूहिक श्रद्धांजली देणार आहोत. मौन पाळून आपण श्रद्धांजली देणार आहोत. सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभं राहा. शांततेसाठी उभे राहा. सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभे राहा. पहिले पुरुष जातील, महिलांची सुरक्षा आपली जबाबदारी आहे. श्रद्धांजलीसाठी सगळ्यांनी स्तब्ध उभं राहा. मौन पाळून श्रद्धांजली द्यायची. मौन पाळा. ओम असतोमा सदगमयम् तमसोमा ज्योतिर्गमयम् मृत्युर्मामृतं गमय मृत्युर्मामृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णास्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी आजचा काढलेला जनाक्रोश मोर्चा हा समापन झालेला आहे.